हॅलो 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 आवाज येतोय? आता येतोय? येतोय का आवाज? हॅलो 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 इंटरॅक्ट राहा तुम्ही. तुमचं उगाच तुम्ही ऑन करून ठेवता मेसेज, फक्त चॅटला रिप्लाय करता असं नाही चालणार. तुमचं माईकला बोललात, माईक अनम्यूट करून बोललात तरी चालेल. समजलं? नुसतं अटेंडन्स लावायला तुम्ही येऊ नका. आवाज येतोय ना? हो तर हो बोला माईक वरती, म्हणजे मला पण समजेल. हा येतोय. ओके ठीक आहे. आपण लास्ट लेक्चरला डेटा मॉडेल्स बघितलेलं. ओके, डेटा मॉडेल्स काय असतात? ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द your structure or database. Okay, that is called data model. सो त्या डेटा मॉडेलचा ॲडव्हान्टेज काय हे सगळं बघितलं. त्यानंतरचा नेक्स्ट पार्ट आपल्याला बघायचा आहे की बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ डेटा मॉडेल. ओके, बिल्डिंग ब्लॉक्स कोणत्या डेटा मॉडेलचे आणि त्याच्यामध्ये काय काय असतं. तुम्हाला एक इंट्रोडक्टरी तुम्हाला सांगत येईल की बिल्डिंग ब्लॉक्स काय काय आहेत. त्यामध्ये एंटिटी, ॲट्रिब्यूट, रिलेशनशिप आणि कन्स्टंट. एंटिटी, ॲट्रिब्यूट आणि रिलेशनशिप याच्यावरती आपण लास्ट लेक्चरला बोललेलो. परत एकदा रिवाइज करतो. एंटिटी म्हणजे काय, ॲट्रिब्यूट म्हणजे काय, रिलेशनशिप म्हणजे काय आणि कन्स्टंट म्हणजे काय. लास्ट लेक्चरला कन्स्टंट काय हे मी सांगितलं नव्हतं. तर एंटिटी म्हणजे काय, तर एंटिटी इज एनिथिंग. आपण बोलू शकतो पर्सन असू शकतो, प्लेस असू शकतो, थिंग. ओके, इव्हेंट विच अबाउट विच द डेटा आर टू बी कलेक्टेड अँड स्टोर. ज्यामध्ये डेटा कलेक्टेड असतो आणि स्टोर असतो. ओके, ते एंटिटी म्हणजे काय. तुम्ही काही बोलू शकता. एक एंटिटी म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं की इफ टीचर इज अ एंटिटी. ओके, फॉर एक्झाम्पल टीचर असू शकतात, स्टुडंट असू शकतात. ओके, तर हे काय एंटिटी, एनिथिंग. इट मे बी द पर्सन, इट मे बी द प्लेस, इट मे बी द थिंग, इट मे बी द इव्हेंट. ओके, वेअर डेटा टू बी कलेक्टेड अँड स्टोर. जिथे डेटा असतो तुमचा आणि तो कलेक्टेड असतो, स्टोर असतो, त्याला एंटिटी बोलू शकतो. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं टीचर असू शकतो, स्टुडंट असू शकतो, प्लेस, पर्सन, हे बघ इथे दिलेलं आहे, कस्टमर or student etc. Okay, anything will be the entity. सो ही एक कन्सेप्ट फक्त लक्षात ठेवा की एंटिटी म्हणजे काय. दिस आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ डेटा मॉडेल्स. डेटा मॉडेल्स बिल्ड करताना तुम्हाला कुठल्या गोष्टी लागतात. ओके, तर ह्यामध्ये ह्या चार आहेत. पहिले आपण एंटिटी बघितलं. त्यानंतर ॲट्रिब्यूट. ॲट्रिब्यूट म्हणजे तुम्हाला सांगितलं की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द एंटिटी. ओके, एनी कॅरेक्टरिस्टिक ऑफ एंटिटी इज कॉल्ड ॲट्रिब्यूट. ओके, कॅरेक्टरिस्टिक जे काय असेल हे बघा इथे दिलं आहे. अँड ॲट्रिब्यूट is an characteristic of entity. Is an characteristic of entity. If, for example, customer is an entity, the attribute of the customer may be name, phone, address, gender. ओके, म्हणजेच काय त्याची कॅरेक्टरिस्टिक. आता कस्टमर आहे, कस्टमरची माहिती कशी असणार, म्हणजे त्याची कॅरेक्टरिस्टिक असणार. बरोबर आहे. स्टुडंट आहे, पण स्टुडंटची माहिती काय असणार, म्हणजेच काय त्याची कॅरेक्टरिस्टिक्स असणार. मग ॲट्रिब्यूट काय असतात, तर ॲट्रिब्यूट हे जसं की तुमचं जर सपोज इथे पब्लिशर आहे, पब्लिशरचं एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी. त्याचे ॲट्रिब्यूट काय काय असतील सांगतो. सपोज पब्लिशर इज अ एंटिटी. इथे स्क्रीनवरती दिसते तुम्हाला पब्लिशर इज अ एंटिटी. तर ह्या एंटिटीचे ॲट्रिब्यूट काय असणार, तर ह्या पब्लिशरचे जे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ओके, ते काय असणार, त्याचे ॲट्रिब्यूट असणार. म्हणजेच काय, मग त्या पब्लिशरचा लायसन्स नंबर असेल, नेम असेल, त्याचा प्लेस असेल, त्याचा आय डी असेल, त्यांनी त्याच्याकडे काय डेटा स्टोअर असेल, ते म्हणजे काय नेम, आय डी, सपोज हे काय जे ॲड्रेस वगैरे आहे. ओके, हे जास्त करून एंटिटीमध्ये असतात, ॲट्रिब्यूटमध्ये असतात. ॲट्रिब्यूट इज अ
कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द एंटिटी हे लक्षात ठेवा. म्हणजे काय, ह्या एंटिटीचे जे काय पार्ट असतात, एंटिटीला जे काय आपण बोलू शकतो सब पार्ट किंवा त्याचे कॅरेक्टरिस्टिक, एंटिटीला जास्त डिस्क्राईब करण्यासाठी आपल्याला जे काय लागतं. ओके, आता ही नुसती पब्लिशर एंटिटी आहे, पण हा पब्लिशर कुठला आहे, त्याचा आयडी काय, कोण आहे, कुठला आहे, त्याचं काय काम, हे आपल्याला कसं कळणार, तर ते आपल्याला ॲट्रिब्यूट मधनं कळणार. समजलं की इथे म्हणजेच काय, त्याचे कॅरेक्टरिस्टिक करून आपल्याला कळतं की हां, सपोज जर दुसरं एक्झाम्पल इथं घेतलं, कारचं घेतलं, कार जर एंटिटी असेल, मग त्या कारचं मॉडेल नंबर, कारचं कोणी डेव्हलप केलं ती कंपनीचं नाव, ओके, त्याचं इंजिन नंबर, त्याला कोणता कलर आहे, ओके, त्याचं काय अजून नवीन फीचर्स आहेत, हे सगळं त्या ॲट्रिब्यूटमध्ये येऊ शकतं. ओके, तर हे झालं ॲट्रिब्यूट. आपण एंटिटी बघितलं काय आहे, आणि त्यानंतर बघितलं ॲट्रिब्यूट, त्याचं एक्झाम्पल बघितलेलं आहे. त्यानंतरचं आहे थर्ड आहे ते आहे रिलेशनशिप. रिलेशनशिप डिस्क्राईब अन असोसिएशन अमॉंग द एंटिटीज. आता वेगवेगळ्या एंटिटीज असू शकतात ज्या एकमेकाशी काय असतात, रिलेटेड असू शकतात, जॉईंट असू शकतात. ओके, ह्या ठिकाणी बघा एक्झाम्पल दिलेलं आहे, रिलेशनशिप एक्झिस्ट बिटवीन द पब्लिशर अँड द बुक कॅन बी डिस्क्राईब ॲज मेनी टू वन. ओके, रिलेशनशिपचे वेगवेगळे टाइप्स आहेत. ओके, मेनली 3 टाइप्स ऑफ द रिलेशनशिप इन द डेटाबेस और डेटा मॉडेल्स. ओके, दे आर 1 to 1, 1 to many अँड मेनी टू मेनी. ओके, 3 प्रकारचे ह्यामध्ये काय असू शकतात, रिलेशनशिप असू शकतात, 1 to 1, 1 to many आणि मेनी टू मेनी. ह्या काय करतात, तर ह्या डिस्क्राईब करतात, काय डिस्क्राईब करतात, तर तुमचं जे काही बॉन्डिंग आहे किंवा जे काही कनेक्शन आहे. सपोज बोललो की टीचर आणि एक एंटिटी आहे आणि स्टुडंट एक एंटिटी आहे. ओके, बट त्यांच्यामध्ये रिलेशन काय आहे. ओके, तर ह्यामध्ये बघा, हे जे मिडल पब्लिशर आणि बुकच्या मध्ये दिलेलं आहे. ओके, जो काय हे ही डायग्राम आहे किंवा ही जी काही आहे इथे पब्लिश, ते पब्लिश आहे ते काय केलेलं आहे, नोट काय केलेलं आहे इथे त्यांचं रिलेशन. ओके, ह्या दोघांमध्ये काय रिलेशन असणार आहे, तर हे पब्लिशर काय करतो, पब्लिश करतो, काय पब्लिश करतो, बुक पब्लिश करतो. ओके, हे त्यांचं रिलेशन आहे. आता सपोज इथे टीचर एंटिटी असते आणि इथे स्टुडंट असतात, तर टीचर काय करतो, टीचर टीच करतो कुणाला, स्टुडंटला. ओके, तर हे रिलेशनशिप काय असतं, डिस्क्राईब करतं तुमचा असोसिएशन बिटवीन द एंटिटीज, तुमचं काय ॲक्च्युली बॉन्डिंग आहे, काय ॲक्च्युली वर्क आहे, काय तुम्ही कशाने कनेक्टेड आहात. ओके, काय काम आहे. ओके, हे ॲक्च्युली रिलेशनशिपमध्ये डिस्क्राईब करतं, जेणेकरून डेटा मॉडेलमध्ये तुम्हाला सहज समजतं की ह्यामध्ये रिलेशन कसं आहे किंवा वेगवेगळ्या एंटिटीजमध्ये रिलेशन कसं आहे. तर तिथे एक्झाम्पल दिले आहे ते लक्षात ठेवलं तरी चालेल किंवा टीचर आणि स्टुडंटचे लक्षात ठेवलं तरी चालेल. आता हे जी ही जी फिगर आहे, ओके, त्या ठिकाणी हे रेक्टँगल एक आहे. ओके, रेक्टँगल डिनोट्स दॅट entities. Okay, and this diagonal denotes that the relationship between the entities. Okay, and they given here one and many, one and m. One and m means one to many relationship. ओके, रिलेशनशिपच्या मध्ये किती असतात, 3 टाइप्स असतात. कुठल्या कुठल्या, 1 to 1, 1 to many अँड मेनी टू मेनी. 3 प्रकारचे रिलेशनशिप ह्यामध्ये असतात डेटा मॉडेल्स किंवा डेटाबेसमध्ये. तर 1 to 1 म्हणजे काय, 1 to 1 रिलेशनशिप काय करतं, वन एंटिटी इज असोसिएटेड विथ द अनदर एंटिटी. ओके, एक एंटिटी दुसऱ्या एंटिटी बरोबरच काय असते, कनेक्टेड असते. मग ह्यामध्ये काय, त्यामध्ये एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता मॅनेजर आणि डिपार्टमेंटचं. ओके, मॅनेजर काय असतो, एकच असतो. डिपार्टमेंटचा मॅनेजर काय असतो, एकच असतो, जो काय करतो, मॅनेज करतो. समजलं. हे काय आलं, 1 to 1 रिलेशनशिप. म्हणजे डिपार्टमेंट आणि मॅनेजरमध्ये रिलेशनशिप कसं आहे, एकाच एक आपण बोलू शकतो मराठीत. ओके, एकाला एकच, म्हणजे एक डिपार्टमेंट पण करतो, एक मॅनेजरच काय करू शकतो, हँडल करू शकतो. बरोबर आहे. इथे बघा एक्झाम्पल, मॅनेजर मॅनेजेस वन डिपार्टमेंट, म्हणजे वन मॅनेजर मॅनेजेस वन डिपार्टमेंट. Okay, that is a one-to-one relationship. Also, you can take the example of the student and department. Okay, one student have only one department. एक स्टुडंट एका डिपार्टमेंटचाच असू शकतो. एक स्टुडंट आयटीचा तर आयटीचाच असू शकतो. ओके, तो सीएसचा किंवा बीएमएस किंवा आर्ट्स कॉमर्स सायन्स असा नसू शकतो. बरोबर आहे की नाही. म्हणजे काय, एक जर आहे ते एंटिटी, जर सपोज स्टुडंट इज अ एंटिटी, देन अनदर एंटिटी दॅट इज अ डिपार्टमेंट इज कनेक्टेड बाय देम ओनली 1 to 1 रिलेशनशिप. एका 1 to 1 रिलेशनशिप बरोबर ते काय असतात, कनेक्टेड असू शकतात. बरोबर आहे. तर हे झालं पहिला टाईप रिलेशनशिप मधला, दॅट इज 1 to 1. ओके, हिअर दे गिवन वन एक्झाम्पल, दॅट इज वन मॅनेजर मॅनेजेस ओनली वन डिपार्टमेंट. ओके, दॅट इज अ 1 to 1 रिलेशनशिप. नेक्स्ट इज 1 to many रिलेशनशिप.
ओके, वन टू मेनी रिलेशनशिप इज सेम लाईक वन एंटिटी असू शकते आणि ती एंटिटी काय बऱ्याच एंटिटी बरोबर काय असू शकते, कनेक्टेड असू शकते. म्हणजेच काय, आता सपोज डिपार्टमेंट इज अ वन एंटिटी, देन वन डिपार्टमेंट हॅज मेनी एम्प्लॉईज. एका डिपार्टमेंटमध्ये काय असू शकतात, बरेचसे कामगार असू शकतात, बरेचसे काम करणारी माणसं असू शकतात, बरोबर आहे की नाही. आता सपोज इथे आपण एक्झाम्पल घेऊया वन टू मेनी. ओके, हिअर वन एंटिटी इज असोसिएटेड विथ एनी नंबर ऑफ अदर एंटिटी. बऱ्याचशा एंटिटीज बरोबर ते असू शकतं, कनेक्टेड असू शकतं. म्हणजेच काय, वन पब्लिशर पब्लिश मेनी बुक. इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. म्हणजे काय, एक पब्लिशर काय करू शकतो, बरेचसे बुक पब्लिश करू शकतो. तो काय फक्त एकच बुक पब्लिश करेल असं नाही, तो बरेचसे बुक पब्लिश करू शकतो, बरोबर आहे की नाही. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल म्हणजे द्यायचं झालं तर एक डिपार्टमेंट आहे, सपोज आय टी डिपार्टमेंट आहे. आय टी डिपार्टमेंटला काय बरेचसे एम्प्लॉईज असू शकतात, बरोबर आहे. म्हणजे डिपार्टमेंट एक, त्याचे एम्प्लॉय बरेच असू शकतात. जसं की डिपार्टमेंट एक आणि स्टुडंट काय असू शकतो, त्याचा एकच असू शकतो. म्हणजे एका डिपार्टमेंटचा एक स्टुडंट, तो स्टुडंट दुसऱ्या डिपार्टमेंटचा असू शकत नाही. तसं वन टू वन रिलेशनशिप, तसं वन टू मेनी रिलेशनशिप. ओके, वन डिपार्टमेंट हॅज मेनी एम्प्लॉईज. ओके, सो दिस इज अ वन टू मेनी रिलेशनशिप. त्यानंतर आहे मेनी टू मेनी रिलेशनशिप. मेनी टू मेनी रिलेशनशिप मध्ये काय असू शकतं, मेनी एंटिटीज आर असोसिएटेड विथ मेनी अदर एंटिटीज. ओके, एक एंटिटी सॉरी बऱ्याचशा एंटिटी ह्या बऱ्याचशा एंटिटीज बरोबर काय असू शकतात, कनेक्टेड असू शकतात. दॅट इज मेनी टू मेनी रिलेशनशिप. ह्याचं एक्झाम्पल बघितलं तर मेनी एम्प्लॉईज आर एनरोल फॉर मेनी कोर्सेस. बरेच एम्प्लॉय असतात, ते काय करू शकतात, बऱ्याचशा कोर्सला काय करू शकतात, एनरोल करू शकतात. म्हणजेच काय, इथे टीचरचं घेऊ शकता एक्झाम्पल. एक टीचर किंवा बरेचसे टीचर बरेचसे सब्जेक्ट शिकू शकतात. ओके, बरेचसे कामगार असतील, ते काय करू शकतात, बऱ्याचशा कोर्सला काय करू शकतात, एनरोलमेंट करू शकतात. ओके, तुम्ही जर सपोज हे करत असाल, एखादा कोर्स करत असाल, तुमचं पण घेऊ शकता. स्टुडंट काय बरेचसे सब्जेक्ट, सगळे स्टुडंट काय करतात, बरेचसे सब्जेक्ट काय करतात, शिकतात, बरोबर आहे की नाही. हे म्हणजेच काय, मेनी टू मेनी, मेनी स्टुडंट्स आहेत आणि त्या ठिकाणी कोर्सेस पण काय, ते काय मेनी आहेत. म्हणजेच काय, जास्त आणि जास्त, मेनी आणि मेनी आपण बोलू शकतो. मेनी एम्प्लॉईज जॉईन मेनी कोर्सेस. या ठिकाणी एम्प्लॉयला असं काही बंधन नाही की तो एकच कोर्स जॉईन करू शकतो किंवा काय, असं त्या ठिकाणी जर एंटिटी असू शकतात. ओके, एक बेसिकली डेटा मॉडेलमध्ये लक्षात ठेवताना आपण काय बघतोय, बिल्डिंग ब्लॉक्स बघतोय. बिल्डिंग ब्लॉकमध्ये 4 मेन पॉईंट्स आहेत. पहिला म्हणजे एंटिटी आपण बघितलं, सेकंड बघितलं ते ॲट्रिब्यूट. ओके, आणि थर्ड बघतोय आपण रिलेशनशिप. एंटिटी म्हणजे सांगितलं तुम्हाला, ते काय प्लेस असू शकतं, पर्सन असू शकतं, एखादा इव्हेंट असू शकतो. ॲट्रिब्यूट सांगितलं की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द एंटिटी. त्यानंतर रिलेशनशिप. रिलेशनशिप काय डिस्क्राईब करते, इट असोसिएशन बिटवीन द एंटिटीज. ओके, तुमच्या एंटिटीजमध्ये काय असोसिएशन्स आहेत किंवा काय बॉन्डिंग आहे ते डिफाईन करतं. त्यानंतर ह्याचे टाईप्स बघितले रिलेशनशिपचे, ते किती आहेत, 3 आहेत. वन टू वन, वन टू मेनी अँड मेनी टू वन. एक लेक्चरमध्ये तुम्ही नोटबुक घेऊन बसत असाल अशी माझी अपेक्षा आहे, जेणेकरून तुम्ही नोट करत असाल. जर करत नसाल तर तसं करा, म्हणजे तुमच्याकडे पण नोट्स राहतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजेल तो पॉईंट त्यावेळी, किंवा रिवाईज करताना तुम्हाला समजत जाईल. स्वतःच्या नोट्स बनवायचं एक शिकत जा. म्हणजे कसं, आपल्या स्वतःच्या नोट्स असले की आपल्या स्वतःला माहीत असते की कन्सेप्ट काय, आणि ती रिवाईज करायला आपल्याला इझी पडते. ओके, हे एक मला सांगायचं होतं या ठिकाणी, की जेणेकरून परत ती कन्सेप्ट रिवाईज करताना आपल्याला डिफिकल्टी येत नाही, किंवा आली तरी ती इझिली सॉल्व्ह होऊ शकते. एक्झामच्या वेळी पण ते तुम्हाला बरं पडेल. हे झालं काय, आपण डेटा बिल्डिंग ब्लॉक्स. त्यानंतर एक चौथा पॉईंट आहे, तो एक कन्स्ट्रेंट. कन्स्ट्रेंट काय करतो, कन्स्ट्रेंट इज अ रिस्ट्रिक्शन प्लेस ऑन द डेटा टू इन्शुअर द integrity and the consistency of database. They are the rules or check according to which the data is forced to be inserted in the database. Constraint काय करतो, एक सिंपल मध्ये तुम्हाला सांगतो कन्स्ट्रेंट काय करतं ते. एका वाक्यात लक्षात ठेवा, कन्स्ट्रेंट काय करतात. कन्स्ट्रेंट फक्त याच्यासाठी वापरतात जेणेकरून तुमच्या डेटाबेसची इंटिग्रिटी आणि कन्सिस्टन्सी, ओके, ही मेंटेन ठेवण्यासाठी कन्स्ट्रेंट वापरतात. सपोज एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, या ठिकाणी डिस्क्राईब नाही केलेलं, पण तुम्हाला एक्झाम्पल सांगतो की कन्स्ट्रेंट इंटिग्रिटी म्हणजे काय, तुमचा डेटा एकत्र आहे की नाही, आणि कन्सिस्टन्सी म्हणजे डेटामध्ये कन्सिस्टन्सी आहे की नाही. एक टेबलचं एक्झाम्पल घ्या किंवा एका डेटाबेसचं एक्झाम्पल घ्या. एका डेटाबेसमध्ये तुम्हाला
एक तरी अशी फील्ड असेल जी मॅन्डेटरी लागते. तुम्हाला फॉर्म भरता तेव्हा तुम्हाला माहिती आहे की ID असेल, मोबाईल नंबर असेल, फर्स्ट नेम असेल, असे काय असतात ते मॅन्डेटरी फील्ड कंपल्सरी तुम्हाला त्या काय करायला लागतात, फिल करायला लागतात. त्या कंपल्सरी काय फिल करायला लागतात की त्यात तुम्ही एम्प्टी ठेवू शकत नाही, आणि त्या एम्प्टी ठेवला तर तुम्ही काय करू शकत नाही, फॉर्म भरू शकत नाही. ओके, तर हे कशाला केलं जातं, हे तुमचं डेटाबेसमध्ये कन्सिस्टन्सी आणि इंटिग्रिटी हे मेंटेन करण्यासाठी केलं जातं. ओके, म्हणजेच काय, तुम्ही त्या ठिकाणी ती एक नॉट नल ही जी काही की असते, ओके, नॉट नल हे तुम्ही त्या ठिकाणी काय करता, त्याला डिस्क्राईब करता. म्हणजेच काय, नॉट नल म्हणजेच काय, तुम्ही ती फील्ड रिकामी ठेवू शकत नाही. जर रिकामी ठेवला तर तुमचं पुढचं प्रोसिजर होणार नाही, किंवा तुमचा फॉर्म किंवा काय असेल माहिती ती प्रोसीड होणार नाही, डेटाबेसमध्ये ते स्टोअर होणार नाही. ओके, म्हणजेच काय, कन्स्टंट ह्या ठिकाणी वापरले जातात. कन्स्टंटचे वेगवेगळे टाईप्स आहेत. नॉट नल आहे, प्रायमरी की आहे. ओके, मग नॉट नल म्हणजे तुम्हाला माहिती आहे की सपोज तुम्ही काय करू शकत नाही त्या ठिकाणी, कुठली पण जी काही फील्ड असेल, ओके, टेबलमध्ये तुम्हाला माहिती आहे टेबलमध्ये काय असतात, फील्ड्स असतात, कॉलम्स असतात, रो असतात, त्या काय करू शकत नाही तुम्ही, रिकाम्या ठेवू शकत नाही. म्हणजेच काय, तुम्हाला त्या कंपल्सरी फिल करायलाच पाहिजे. ते काय कशासाठी वापरलं जातं की जेणेकरून तुमचा डेटाबेस मेंटेन राहायला पाहिजे, तुमचा डेटाबेसमध्ये कन्सिस्टन्सी राहायला पाहिजे. ओके, ह्यासाठी म्हणजे इझिली. आता हे कन्सिस्टन्सी आणि इंटिग्रिटी कशाला, की जेणेकरून तुम्हाला जर सपोज नेक्स्ट टाइम माहिती भरायची असेल तर त्यावेळी तुम्हाला काय ती इझिली ॲक्सेस झाली पाहिजे. एखाद्याला ती ज्याने हे केलेलं आहे, डेटाबेस मेंटेन केला आहे, त्याला जर माहिती पाहिजे असेल तर ती इझिली ॲक्सेस झालेली पाहिजे, इझिली ॲक्सेस व्हायला पाहिजे. ओके, तर हा उपयोग आहे कन्स्ट्रेंटचा. कन्स्टंट डेटाबेसमध्ये इंटिग्रिटी आणि कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवण्यासाठी वापरतात. त्याचं एक्झाम्पल म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता की प्रायमरी की आणि नॉट नल. ओके, हे जे पुढे जाऊन आपण बघणार आहोत एसक्यूएलमध्ये प्रायमरी की काय आहे आणि नॉट नल काय आहे. फक्त लक्षात ठेवा कन्सेप्ट काय आहे ती आता. ओके, तर हे झालं डेटाबेस बिल्डिंग ब्लॉक्सबद्दल. नेक्स्ट पॉईंट आहे तो आहे इव्होल्युशन ऑफ डेटा मॉडेल्स. वेट फॉर द सेकंड. नेक्स्ट पॉईंट आहे इव्होल्युशन ऑफ डेटा मॉडेल्स. इव्होल्युशन ऑफ डेटा मॉडेल्स. डेटा मॉडेलचं इव्होल्युशन कसं आलं, किंवा त्यामध्ये पहिला डेटा मॉडेल कुठला आला, त्यानंतर कसं कसं चेंजेस झाले डेटा मॉडेल्स. ओके, इव्होल्युशन कशाला केलं जातं, की इव्होल्युशन एक चांगली गोष्ट आहे जी काय करते, जे ड्रॉबॅक्स असतात ते ड्रॉबॅक काय केले जातात त्यामध्ये सॉल्व्ह करून एक नवीन सिस्टीम काय केली जाते, डेव्हलप केली जाते. इव्होल्युशन इज इम्पॉर्टंट. ओके, तसंच डेटा मॉडेल्समध्ये पण इव्होल्युशन आहे. ते कसं आहे, तर डेटा मॉडेल्समध्ये म्हणजे काय ते आपण बघितलं. ओके, त्यानंतर मॉडेल काय करतं, इट डिफाईन्स मेथड ऑफ स्टोरिंग अँड रिट्रायविंग डेटा. ओके, इट कन्सिस्ट ऑफ नेम लॉजिकल डेटा और रेकॉर्ड टाईप और रिलेशनशिप अमॉंग द लॉजिकल युनिट्स. एवढं लक्षात ठेवण्यापेक्षा फक्त इव्होल्युशन काय आहे किंवा कसं झालेलं आहे, एक हिस्ट्री म्हणून तुम्ही हा हे करू शकता. हे काही क्वेश्चन एवढं काही येणार नाही आहे एक्झामला, आणि एक्झामच्या दृष्टीने हा इम्पॉर्टंट असा नाही आहे. फक्त एक की इव्होल्युशन कसं झालं, की पहिला जनरेशन जसं की कम्प्युटरचं इव्होल्युशन आहे. ओके, फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन, टिल अप टू फिफ्थ जनरेशन. तसंच डेटा मॉडेल्समध्ये पण आहेत, की पहिला कुठला मॉडेल आला, फाईल सिस्टीम आला, नंतर हेरायकल आला, नंतर नेटवर्क, नंतर ऑब्जेक्ट ओरिएंटेड आले, नंतर XML. ओके, तर हे सगळे इव्होल्युशन ऑफ द डेटा मॉडेल्स आहेत. याबद्दल मी जास्त बोलणार नाही. फक्त तुम्ही एक चार्ट लक्षात ठेवू शकता. लक्षात ठेवणं फर्स्ट त्याचं काय इयर कुठलं आहे. ओके, एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल, की हे एक्झाम्पल कमेंट्स हे लक्षात ठेवायची गरज नाही एवढी. ओके, आणि हा काय एवढा येणार नाही आहे क्वेश्चन. जनरेशन, टाईम अँड मॉडेल. ओके, जनरेशन म्हणजे काय, किती आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि नेक्स्ट जनरेशन. ओके, आणि टाईम काय 90, 60, 70, आणि आता जो प्रेझेंट आहे तो XML. ओके, सो नेक्स्ट पॉईंट आहे तो इम्पॉर्टंट आहे, तो आहे टाईप्स ऑफ डेटा मॉडेल. डेटा मॉडेल कोणत्या टाईपचे आहेत जे आपण यूज करतो किंवा जे सिस्टीममध्ये यूज केले जातात. त्यामध्ये पहिला आहे
हेरायकल आहे, त्यानंतर आहे नेटवर्क आहे, नंतर आहे रिलेशनल मॉडेल आहे, ER मॉडेल आहे आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड मॉडेल आहे. हे 5 डेटा मॉडेल्स ह्यामध्ये आहेत. ओके, कुठले आहेत ते बघा एकदा. हेरायकल आहे, नेटवर्क आहे, रिलेशनल आहे, ER आहे आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे. हे जे आहेत डेटा मॉडेल, हे आपण किंवा डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर असेल किंवा डेटाबेस डिझाईन करताना हे 4 मॉडेल मोस्टली यूज केले जातात डेटा स्ट्रक्चरसाठी, सॉरी डेटाबेस डिझाईनसाठी. ओके, सो वन बाय वन आपण ते बघूया कुठले कुठले आहेत आणि त्याचं डिस्क्रिप्शन बघूया. पहिला आहे हेरायकल मॉडेल. हेरायकल मॉडेलमध्ये काय आहे, तुम्हाला हेरार्ची माहिती असेल की काय असतं, की इट इज लाईक जस्ट ट्री स्ट्रक्चर. ओके, की हेरायकल डेटाबेस मॉडेल इज अ डेटा मॉडेल इन विच डेटा इज ऑर्गनाइज इन टू अ ट्री लाईक स्ट्रक्चर. ओके, ट्री लाईक स्ट्रक्चरमध्ये काय केलं तर ह्यामध्ये डेटा ऑर्गनाइज केला जातो. ऑर्गनाइज म्हणजे काय, प्रेझेंट केला जातो. द स्ट्रक्चर अलाव रिप्रेझेंटिंग इन्फॉर्मेशन युझिंग द पॅरेंट अँड चाइल्ड रिलेशनशिप. ह्या ट्रीमध्ये तुम्हाला माहिती आहे ट्री काय करतं, जास्त ट्री स्ट्रक्चर त्याच्यामध्ये पॅरेंट आणि चाइल्ड रिलेशनशिप हे मोस्टली काय केलं तर डिनोट केलं जातं. म्हणजे एक एंटिटी असेल त्या एंटिटीवरती ही दुसरी एंटिटी काय असते, डिपेंड असते. ओके, ठीक आहे. हे थोडक्यात अशा प्रकारचं असतं हायरार्किकल मॉडेल. हे डिझाईन आहे, या ठिकाणी एक्झाम्पल आपण बघूया. तर हे कुणी रिकॉग्नाइज केलं पहिलं, तर हे हायरार्किकल मॉडेल पहिला IBM माहिती असेल कंपनी तुम्हाला, ती ऑर्गनायझेशननी IBMने केलं 1960ला. हे काय केलं, डेटाबेस मॉडेल क्रिएट केलं किंवा रिकॉग्नाइज केलं. हे डेटाबेस मॉडेल ह्यामध्ये चाइल्ड पॅरेंट रिलेशनशिप डिनोट करायचं आणि ऑल्सो इट इज नोन ॲज टू वन टू मेनी रिलेशनशिप. ऑल ॲट्रिब्यूट्स ऑफ ए स्पेसिफिक रेकॉर्ड आर लिस्टेड अंडर अ एंटिटी टाईप. ह्यामध्ये एक आहे की सगळे जे ॲट्रिब्यूट्स आहेत, म्हणजे एंटिटीज नाही बोलत आहे मी, ॲट्रिब्यूट पण एका एंटिटीच्या खालती तुम्हाला काय केले जाते त्या ठिकाणी दाखवले जायचे. म्हणजे एक सेपरेट अर्थ, जसं की एंटिटीचं ॲट्रिब्यूट्स असतात, म्हणजे एंटिटीला सब पार्ट्स आपण बोलू शकतो ॲट्रिब्यूट, पण ह्यामध्ये तसं नव्हतं. त्यामध्ये जर एक एंटिटी असेल त्याच्या खालती ॲट्रिब्यूट पण त्याच्याच खालती असणार, त्याच्या खालती एंटिटी, असं म्हणजे काय असेल, ट्री लाईक स्ट्रक्चर असेल. सेपरेट ॲट्रिब्यूट ह्या ठिकाणी डिनोट केलं तसं नाही, जे की ER मॉडेलमध्ये असेल. तुम्हाला पुढे जाऊन सांगतो, तसं नाही आहे. ओके, तर हे पहिलं मॉडेल की हायरार्किकल मॉडेल आहे. चाइल्ड पॅरेंट रिलेशनशिप काय करायचं, डिनोट करायचं. ॲज एक्झाम्पल लक्षात ठेवा. इथे बघा की फॉर एक्झाम्पल द बिलो फिगर शोज हायरार्किकल डेटाबेस at a typical school where each department has faculty and each faculty instruct many students. ओके, या ठिकाणी हायरार्किकल ट्री लाईक स्ट्रक्चर दाखवलेलं आहे की काय करतं, स्टुडंट्स आहेत. स्टुडंट काय करतात, या ठिकाणी शिकत आहेत. एक डिपार्टमेंट आहे, एक डिपार्टमेंटचं काय असू शकतं, फॅकल्टी असू शकतात, त्या फॅकल्टीच्या खालती स्टुडंट असू शकतात. ओके, एक सिम्पल रिप्रेझेंटेशन ऑफ द स्ट्रक्चर ऑफ द हायरार्किकल मॉडेल. ओके, एक्झाम्पल म्हणून तुम्ही एक्झामला लिहू शकता हे की डिपार्टमेंट एक आहे, डिपार्टमेंटच्या खालती फॅकल्टी आहेत आणि फॅकल्टीच्या खालती काय स्टुडंट आहे. ट्री लाईक स्ट्रक्चर. ओके, फॉर एक्झाम्पल इथे पण तसंच दिलेलं त्याने की एला इथे 2 एंटिटीज आहेत, बी आणि सी. बीला परत खालती आणखीन 3 एंटिटीज आहेत. ॲट्रिब्यूट्स बोलू शकता, एंटिटीज बोलू शकता. ओके, ह्यामध्ये एकच आहे ते EFची, इथे HIचे. ओके, तसं ह्या ठिकाणी आता ह्या ठिकाणी सेपरेट आणि डिपार्टमेंटच्या एंटिटीज किंवा ॲट्रिब्यूट्स दाखवले नाहीत, पण एक सिम्पल एक डिपार्टमेंट, त्याला फॅकल्टीज आणि त्या फॅकल्टीजचे काय स्टुडंट्स. ओके, या ठिकाणी काय करू शकता तुम्ही, एक्झाम्पल म्हणून दाखवू शकता. ह्यामध्ये हायरार्किकल मॉडेलमध्ये पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप काय केलं ते दाखवली जाते. ट्री लाईक स्ट्रक्चर असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यामध्ये वन टू मेनी. ओके, वन टू मेनी रिलेशनशिप काय असतं ह्यामध्ये दाखवलं जातं. दुसरी आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे ह्यामध्ये ॲट्रिब्यूट तुमचे हे पण एंटिटीच्या खालतीच काय केलं तर दाखवले जातात. ओके, हे झालं काय तुमचं हायरार्किकल मॉडेल. सेकंड आहे ते आहे त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस काय. तर ह्याचे ॲडव्हान्टेजेस कुठले आहेत, तर ॲडव्हान्टेजेस आहेत त्याचे इट प्रमोट डेटा शेअरिंग. हे काय डेटा शेअर काय करायचं, प्रमोट करायचं, डेटा शेअर करण्यासाठी, माहिती शेअर करण्यासाठी. त्यानंतर पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप प्रमोट्स करायचं. ओके, त्यानंतर आहे डेटाबेस सिक्युरिटी प्रोव्हाइड करायचं, विच इज एन्फोर्स बाय DBMS, डेटाबेस सिक्युरिटी यासाठी. त्यानंतर आहे इट मेंटेन ऑल्सो डेटा इंटिग्रिटी अँड इट इज इफिशियंट विथ वन टू मेनी रिलेशनशिप. हे सगळे ॲडव्हान्टेजेस असले तरी ह्याचे डिसॲडव्हान्टेजेस पण खूप होते, ज्यामध्ये की कॉम्प्लेक्स इम्प्लिमेंटेशन रिक्वायर नॉलेज ऑफ फिजिकल डेटा स्टोरेज. कॉम्प्लेक्सिटी व्हायची डेटाबेस डिझाईन करताना किंवा हे मॉडेल बनवताना पण.
त्यानंतर लॅक ऑफ स्ट्रक्चरल इंडिपेंडन्स म्हणजे काय, जसं की डेटा हा डिपेंडंट लागतो. ओके, एकावरती दुसरा डेटा काय असतो डिपेंड असतो, पण ह्यामध्ये तसं दाखवू शकत नाही. ह्यामध्ये काय लॅक ऑफ स्ट्रक्चरल इंडिपेंडन्स. ओके, इंडिपेंडन्स, लॅक ऑफ स्ट्रक्चरल इंडिपेंडन्स ह्यामध्ये होतं. दुसरा आहे प्रोग्रामिंग कॉम्प्लेक्सिटी. डेटाबेस डिझाईन केला, पण डेटाबेस डिझाईन करताना आता सपोज हा असंच नुसता डेटाबेस आहे की डिपार्टमेंट आहे, फॅकल्टी आणि स्टुडंट आहे. पण डिपार्टमेंट आहे, फॅकल्टी आहे, स्टुडंट आहे, पण त्याचा प्रोग्राम तुम्ही कसं करणार, की कोणतं डिपार्टमेंट, त्याला काय काय ॲट्रिब्यूट्स आहेत डिपार्टमेंटचे, फॅकल्टीचे काय ॲट्रिब्यूट्स आहेत, किती फॅकल्टीज आहेत, हे डिझाईन वगैरे करताना काय त्यामध्ये प्रोग्राम डिझाईन करताना ॲक्च्युली कॉम्प्लेक्सिटी ही मोर यायची, जास्त यायची. ऑल्सो चेंजेस जर झाला, एखादा जरी चेंजेस झाला तर तो खालती, आता सपोज जरी त्या ठिकाणी फॅकल्टी चेंज झालं किंवा काय फॅकल्टीचा डेटा बदलला असेल, त्या ठिकाणी परत त्याचा जे काही इम्पॅक्ट होता तो ह्या स्टुडंटच्या डिझाईनवरती किंवा डेटाबेसवरती काय करायचा, पडायचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक इम्पॉर्टंट जो की त्यामध्ये एक्सटेन्सिव्ह प्रोग्रामिंग एफर्ट्स आहेत ते काय असायचे, खूप लागायचे. ओके, हा एक त्याचा ड्रॉबॅक होता. हे सगळे ड्रॉबॅक होते, डिसएडव्हान्टेज होते कसले, ER मॉडेलचे. ओके ओके, ठीक आहे, वेट जरा 2 मिनिटं. ओके, तर हे होतं हायरार्किकल मॉडेल. त्यानंतरचं नेक्स्ट डेटा मॉडेल आहे नेटवर्क मॉडेल. नेटवर्क मॉडेलमध्ये इट इज बेस्ड ऑन द डायरेक्ट ग्राफ थिअरी. आता नेटवर्क मॉडेल जर तुम्ही डायग्राम म्हणून ही लक्षात ठेवू शकता. ओके, तर ह्यामध्ये ग्राफ थिअरी ही काय करायची, डिफाईन केली जायची. आता हे पण रिप्लेस कुणाला केलं, तर हे हायरार्किकल मॉडेलला काय केलं, जे काही ट्री स्ट्रक्चर होतं त्याला काय केलं, हे रिप्लेस केलेलं आहे. याचा एक्झाम्पल म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता की एंटिटीज कॅन मॅप अप विथ डिफरंट एंटिटीज. एक एंटिटी दुसऱ्या एंटिटी बरोबर काय करू शकत होती, ह्या ठिकाणी रिलेट करू शकत होती किंवा मॅपअप करू शकत होती, को रिलेट करू शकत होती, जे की हायरार्किकल मॉडेलमध्ये होत नव्हतं. ओके, तर ही एक एंटिटी आहे. त्यामध्ये 101 राज मुंबई हा जो पर्सन आहे तो .NET 2500 ह्या एंटिटी बरोबर काय कनेक्टेड आहे. तर .NET 2500 हे काय आहे किंवा 101 राज काय आहे, हे काय सगळं काय गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज नाही. फक्त एंटिटी दुसऱ्या एंटिटी बरोबर काय करते, रिलेट करते, हे काय करू शकतो तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर ही गोष्ट होती एक नेटवर्क मॉडेलमध्ये. तर हे आपण बघितलं आतापर्यंत 2 डेटा मॉडेल. पहिलं फक्त एक लक्षात ठेवा, हायरार्किकल मॉडेल. त्यानंतर बिल्डिंग ब्लॉक्स कोणते आहेत ते बघितलं. यामध्ये काय कोणाला क्वेश्चन असेल तर विचारला तरी चालेल. समजलेत का? हॅलो हॅलो, आवाज येतोय का माझा? हो येते. काय समजलं नसेल किंवा काय क्वेश्चन असेल तर विचारला तरी चालेल. जे पुढचे डेटा मॉडेल आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. चालेल. काय क्वेश्चन असेल तर विचारा. क्वेश्चन आहे का कुणाला काही? अरे हो बोला, नाही तर नाही बोला. नाही. बाकीचे काय झाले, झोपलेत का? साबिका, साक्षी, संगीता, सिद्धी, स्नेहा, सोनिया, सुनील, तन्वी, तेजस, योगेश, योगेंद्र, काय नाही. हॅलो, एंड करायचं का सेशन? हा करा. ओके, ठीक आहे. तुम्ही एकदा रिवाइज करा हे पॉईंट सगळे. ओके, आणि जर काय क्वेश्चन असेल तर विचारला तरी चालेल. आपण पुढचे जे टाईप्स आहेत डेटा मॉडेलचे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, चालेल. थँक्यू. वेलकम.